हॅलो एव्हरीवन. नुकताच 10वीचा आपला रिझल्ट लागला आणि आपल्या क्लासच्या स्टुडंट्सनी नेहमीप्रमाणेच खूप छान असं यश मिळवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या स्टुडंट्समध्ये माझी एक खास आवडती आणि स्पेशल अशी स्टुडंट आहे, जी आज आपल्यासोबत इंटरव्ह्यू देत आहे. तिचं नाव आहे आरोही. सो बेसिकली आरोही आपल्या क्लासमध्ये 9th पासून होती आलेली. आणि तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती अशी एकदम रेग्युलर आणि सिन्सिअर वगैरे अशी स्टुडंट होती. आणि सगळ्यात महत्वाची तिची जी एक ओळख जी आहे ती म्हणजे तिची जी व्हिजन आहे ती 100% व्हिजन तिला नाही आहे. सो त्यातनं तिनं अभ्यास करून जिद्दीनं चिकाटीनं नुसताच अभ्यास नाही हा तर ती तितकंच स्पोर्ट्समध्ये पण आहे. आज तिची सगळी जर्नी आपण ऐकून घेणारच आहोत तिच्याच कडून खास. तर या याच्यामध्ये तिने अभ्यास करून खूप छान म्हणजे सायन्समध्ये 93 मार्क्स तिला मिळाले. ओव्हरऑल 97% मार्क तिला मिळालेले आहेत. म्हणजे जे स्टुडंट्स सगळं असून आपल्याकडे क्रिबिंग करत असतात की नाही जमत आहे, नाही होत आहे, नाही होत आहे, त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असा तुमच्या डोळ्यात झणझणीत असा अंजन घालणारा व्हिडिओ असेल. सो आरोही आपली आज एकदम स्टार आहे, इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी. सो तिची जर्नी आज आपण तिच्याकडूनच ऐकणार आहोत. सो वेलकम आरोही, आणि तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन बाळा. म्हणजे जेव्हा मी रिझल्ट पाहिला, म्हणजे तुला मार्क तर छान पडणारे माहितीच होतं. 9वी मध्ये तुला आउट ऑफ मार्क पडले होते सायन्समध्ये, हो ना? 100 आउट ऑफ 100 होते. सो 10वीला पण तू असंच हो. छान काहीतरी मिळवणार हे तर नक्कीच होतं. पण खूप छान म्हणजे रिझल्ट ऐकल्यानंतर मलाच क्षणभर असं गहिवरून आलं की वा, मग मुलीनं करून दाखवलं आपल्या जे जिद्दीनं. सो मला खूप छान म्हणजे सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि कधी म्हणजे 2 वर्ष आपण होतो सोबत, पण म्हणजे खरं सांगू म्हणजे जेव्हा पहिल्यांदा तुझ्या आईचा मला कॉल आला होता की क्लाससाठी वगैरे, तर थोडंसं मला मला टेन्शन सारखं आलं होतं. कारण म्हणजे मला असा प्रश्न पडला होता की मला जमेल ना व्यवस्थित हे करायला. पण ते तू कधी असं मला जाणवूनच दिलं नाहीस वर्षभर. आणि तू ऍक्च्युली ते खूप छान हँडल केलंस, सगळी जी तिची प्रोसेस आहे सिन्सिअरली रेग्युलरली. आणि त्यामुळे ते मलाही असं ते काही वेगळं वाटलं नाही तुला शिकवत असताना. तू ते डाऊट्स विचारणं किंवा हे सगळंच, आणि ओव्हरऑल आपण वर्षभर 2 वर्ष आपण होतो सोबत, पण असं कुणाला मी जाणीव पण करून दिली नाही ऍक्च्युली. पण जेव्हा मी बघितलं की म्हणजे तुला असं काही वेगळं वाटून देऊ नये ह्यासाठीची काळजी होती ती खरं तर. पण ते जे तू सगळं छान सक्सेस मिळाल्यानंतर म्हणलं आता हे ऍक्च्युअल अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती सगळ्यांसोबत मुद्दामून शेअर करणं गरजेचं होतं असं मला वाटलं. सो आता तुझी बारी. तर मी खूप बोलले जास्त. आता तुझ्याकडून ऐकायला आवडेल मला, जेव्हा तुझा रिझल्ट सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या हाती आला तेव्हा तुला कसं वाटलं, तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? ओव्हरऑल माझा रिझल्ट ज्या दिवशी होता म्हणजे आदल्या दिवशी सर्वांसारखंच मला पण खूप जास्त घाबरायला होत होतं की माझा रिझल्ट काय येईल किती येईल, कारण की वर्षभर मी हार्डवर्क केलेलं आणि त्याचा रिझल्ट येणार होता. सो भीती तर अगोदर वाटतच होती की किती मार्क्स येतील. पण मी वर्षाच्या स्टार्टिंग पासून ठरवलेलं की मला 95 अबव ऍटलिस्ट पाहिजेच. सो मी तसा अभ्यास पण तसाच केलेला आणि मग फायनली ज्या दिवशी रिझल्ट आला आणि माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्तच मला मार्क्स मिळाले आणि मी तेव्हा खूप जास्त हॅपी होती. माझे घरचे पण खूप जास्त हॅपी होते. इवन माझे सर्व रिलेटिव्ह सर्वांचे खूप जास्त कॉंग्रॅच्युलेटरी विशेस वगैरे आल्या. माझे स्कूलवाले सर्व खूप जास्त हॅपी होते आणि मेन म्हणजे मला मला जे माझं जे गोल होतं ते कम्प्लीट केलं मी. त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला होता. आता मला एक सांग आरोही की अभ्यास जसा तू सुरुवात केलास म्हणजे तू ब्रिलियंट तर आहेसच, परंतु अभ्यास करताना तुला असे काही स्पेसिफिक चॅलेंजेसना फेस ऑब्व्हियसली करावा लागला असेल. ही काही जर्नी आपल्याला वाटते किंवा दिसते तेवढी सोपी नक्कीच नव्हती. सो तुला काय अडचणींचा सामना करावा लागला आणि तू त्याच्यावर ओव्हरकम कसं केलंस? अगदी जसं की पहिलीच एक अडचण आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे पण मला समोर मॅडम काय बोलतायत ते दिसत नाहीये, किंवा कुठलीही कन्सेप्ट म्हणजे मी एखादं सर्कल असं म्हटलं तर यू हॅव टू इमॅजिन दॅट की कसं आहे काय. मग त्या केसमध्ये तू वाचनापासून ते समजून घेण्यापर्यंत, इमॅजिन करून ते उत्तर सांगण्यापर्यंत हा जो प्रवास होता तो तू कसा केलास? कधी तर अ, अभ्यासाची म्हणजे स्टार्टिंग पासून माहित होतं की चॅलेंजेस तर येणार आहे आणि त्यांना फेस करायचंच आहे. तर पहिल्यांदा म्हणजे
अभ्यास करताना कन्सेप्ट समजून घेणं. तर कन्सेप्ट समजवताना बोर्डवर टीचर शिकवतात किंवा तुम्ही पण ऑनलाईन शिकवायचा. तर माझं फक्त इमॅजिनेशन आणि ऐकून एवढ्यावरच कन्सेप्ट माझ्या क्लिअर झाला. लाईक जे तुम्ही बोलताय ते जे तुम्ही लिहिता ते बस इमॅजिन करून आणि ऐकून माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाला. ऑफकोर्स आता समोर जे काय होतंय ते फक्त इमॅजिनेशन थोडंफार डाऊट्स राहतातच. तर ते डाऊट्स मी विचारायचे आणि ते विचारल्यानंतर ऑफकोर्स तुम्ही ते क्लिअरच करून द्यायचे. सो मला तेव्हा कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मध्ये बिलकुल काय अडचण नाही आली. कारण की तिथे तुम्ही मला जर काही डाऊट असेल तर मी तुम्हाला ते विचारायची आणि डाऊट क्लिअर माझे पूर्ण 100% होऊन जायचे. आणि त्यानंतर मग रिवाइज करायला बोललं तर मग मी एकतर ऑडिओ लर्निंग करायची, म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड करून, किंवा मग जे आपले नोट्स आहेत ते नोट्स पीडीएफ फॉर्म मध्ये असायचे आणि माझ्याकडे सॉफ्टवेअर होतं. सो ते सॉफ्टवेअर पीडीएफ मला वाचून दाखवायचं. सो अशा प्रकारे माझी रीडिंगचं एक चॅलेंज होतं माझ्यासमोर, जे की मी ओव्हरकम केलं मोबाईल थ्रू, टेक्नॉलॉजी थ्रू. आणि त्यानंतर लर्निंग मध्ये पण मी ऐकून ऐकून एकच एकच गोष्ट सतत तीच ऐकून 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 माझी लर्न होऊन जायची, कारण की रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी ती कंटिन्युअसली रिव्हिजन करत राहिली, त्यामुळे मला लक्षात राहून गेलं. आणि असं पण सायन्समध्ये जास्त काही मी लर्नच केलं नव्हतं. गरजेच्या गोष्टीच लर्न केल्या होत्या आणि बाकीचे सब्जेक्टचे लर्निंग होते त्याच्यामध्ये मी असंच लर्न करत गेली, रिव्हिजन करत करत. आणि आता उत्तर मी जेव्हा सांगत होती तर माझा पेपर मी रायटर थ्रू दिला ऑफकोर्स. तर जेव्हा मी उत्तर सांगत होती तेच एक्झॅक्ट उत्तर तिथे पेपरवर जात आहे ना, याची मला ऍक्च्युली हे सगळं माझ्या रायटरमुळे झालं. मग रायटर पण त्याच पद्धतीचा मला मिळाला होता. खरंच खूप चांगला पेपर लिहिलाय. लाईक मी जे सांगत होती तेच तिने तिथे पेपरमध्ये लिहिलं, ॲक्युरेट लिहिलं, विदाउट एनी मिस्टेक. तो त्याच्यामुळे पण मला हेल्प झाली रायटरमुळे. आणि नेक्स्ट थिंग दॅट माझ्या पॅरेंट्सने अशा आता माझ्याकडे नव्हते, ब्रेल्स होते पण ब्रेल वाचायला खूप टाइम जायचा. त्याच्यामुळे मग माझे सगळे रीडिंग माझे पॅरेंट्सने केले. लाईक माझे आई बाबा, त्यांनी माझं सगळं पूर्ण टेक्स्ट बुक्स त्यांनीच वाचून दाखवले मला. आणि त्याच्यानंतर माझं रिव्हिजन वगैरे हे सर्व माझ्या पॅरेंट्सनेच घेतलं. आणि मेन म्हणजे माझे टीचर्स आणि तुम्ही पण मॅम, की सायन्स मध्ये तर मला बिलकुल काही भीती नव्हती, कारण की मी तुमचे क्लासेस अटेंड करायची आणि त्याच्यामध्ये माझं सर्व क्लिअर होऊनच जायचं. सो असंच मी बाकी सब्जेक्टचा पण केला. आणि टीचर्स, रायटर, फ्रेंड्स, पॅरेंट या सगळ्यांच्या थ्रू चॅलेंजेस खूप आले, ते ओव्हरकम केले. आता मला सांग की अभ्यास जेव्हा तू करायचीस रोज म्हणजे साधारण किती वेळ किंवा तू टाइम टेबल ठरवायचीस का की कशा पद्धतीनं रोजचा अभ्यास तू करायचीस? टाइम टेबल बनवायचं म्हटलं की आपलं असतं की सकाळी एवढं एवढं उठायचं, एवढ्यापर्यंत हे करायचं. तसं ऍक्च्युली मी केलं नव्हतं एक्झॅक्टली. माझी दिवसाची टू डू लिस्ट असायची की आज मला एवढं करायचंय, मग ते एनी हाऊ मला कम्प्लीट करायचंय. मग मी ते दिवसभरात काही झालं तरी ते कम्प्लीट करायची. मग स्टार्टिंगला तर दिवसाला 1-2 तासच अभ्यास करायची मी, मे जून पर्यंत. नंतर हळूहळू अभ्यास इन्क्रीज करत गेली आणि बोर्डच्या एंडिंग पर्यंत जवळ आली सब्जेक्ट तसं मग 5-6 तास एवढा अभ्यास माझा गेला होता. आणि तसं टाइम टेबल म्हटलं तर फक्त आज मला दिवसात हे करायचंय, मी ते तेवढं करेलच, मग ते काही झालं तरी कम्प्लीट करायचं, एवढंच माझं गोल असायचं. म्हणजेच म्हणजे तुम्हा बुद्धिमत्ता तर आहेच आहे, त्यात काही वाद नाही, पण कन्सिस्टन्सी आणि डिटर्मिनेशन पण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण ठरवतो, इनफॅक्ट आम्ही सुद्धा किती वेळा ठरवतो की आजच्या दिवसभरात हे करूयात, पण समहाऊ जरी ते नाही झालं तरी आपण म्हणतो हा चला आज नाही उद्या करू. बट ही वृत्ती थोडी मला वाटते म्हणजे ते तुझ्यामध्ये नाही दिसून आली. ठरवलंय ते केलंच हे खूप जास्त महत्वाचं खरं तर अप्रोच आहे की जो सगळ्यांनी आयडियली फॉलो केला पाहिजे. सो मला आता सांग की हे जे तू
अभ्यास करत असताना तुला जे चॅलेंजेस आले, मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मदत ऑब्व्हियसली तुझ्या आईची, बाबांची होतीच. म्हणजे तुझ्या आईचा जेव्हा कॉल यायचे तर तेव्हा तिने मला बरेचदा त्यांच्या सुद्धा त्यांची खूप मला ऍक्च्युली हेल्प पण झाली, की कशा पद्धतीनं मी अभ्यास घेतला पाहिजे. सो ऑब्व्हियसली आईची तर तुझ्या याच्यामध्ये हेल्प आहेच. अजून तुला स्पेसिफिकली कोणाचं नाव असं मेन्शन करावं असं वाटेल का, की याच्या याच्या ह्या स्पेसिफिक गोष्टीमुळे ऑल्सो तू स्पोर्ट्समध्ये पण आहेस. सो कोणता स्पोर्ट्स तू खेळतेस किंवा त्याच्याशी रिलेटेड पण थोडीशी इन्फॉर्मेशन सांग सगळ्यांना. Actually मी शॉर्ट फूट थ्रो म्हणून एक गेम आहे तो खेळते. आणि कोणता? शॉर्ट फूट थ्रो अगोदर माझी स्टेट लेवल झाली. शॉर्ट फूट थ्रो. ओके. हम्म. तर माझी स्टेट लेवल झाली. स्टेट लेवल मध्ये मला गोल्ड मिळालं आणि त्यानंतर माझं नॅशनलला सिलेक्शन झालं. आणि नॅशनलला मला ब्रॉन्झ मिळालं मेडल. आणि हे सगळं 10th मध्येच होतं ऍक्च्युली. सो थोडस तेव्हा अभ्यासाकडे काही 2-3 दिवस दुर्लक्ष झालं, पण नंतर मी तो अभ्यास नंतर लगेच रिकवर करून घेतला होता स्पोर्ट्समुळे. पण ते 10th मध्येच होतं आणि तेवढी मला आवड पण आहे स्पोर्ट्सची. सो मी ते अभ्यासासोबत ते पण कंटिन्यू करायचं ठरवलं. आणि स्पोर्ट्स मध्ये मला माझी कोच यांनी खूप हेल्प केली. त्यांनी ऍक्च्युली ते स्पेसिफिक आमची पूर्ण टीम होती महाराष्ट्राची. सो त्यांनी गाईड केलं स्पोर्ट्स मध्ये मला. आणि माझे स्कूलचे टीचर्स त्यांनी पण मला अभ्यासात गाईड केलं. ऑफकोर्स माझे आई बाबा त्यांनी खूप जास्त हेल्प केली. आणि मॅम तुम्ही सायन्समध्ये खूप हेल्प केली. लाईक मला तुम्ही नोट्स, सायन्सच्या नोट्स मला वर्ल्ड डॉक्युमेंट्स मध्ये लागायचं तर तुम्ही त्या कन्वर्ट करून द्यायच्या. आणि त्या सर्व नोट्स मला अवेलेबल पण करून दिल्या, मला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या. प्लस माझे डाऊट पण क्लिअर केले. तर तुमची पण मला खूप जास्त हेल्प झाली. हे आणि ऍक्च्युली तू एवढी मेहनत करते आहेस, एवढ्या सगळ्या ऑब्स्टॅकल्स ना पास करून तू हे करायचं, तर ते हे छोटंसं म्हणजे आमचे एफर्ट्स जे केले ते तर तुझ्या याच्यासाठी तुला जास्तीत जास्त किती मदत करता येईल तेवढ्या पद्धतीनं जस्ट मदत केली. पण सगळी जी एफर्ट्स आहेत, जशी तुझी आई सांगायची, की कधी कधी आम्हाला घाबरायला व्हायचं, की कसं हे करेल ही मुलगी किंवा काय होईल. पण आमच्या मनात जेवढी भीती असायची त्यापेक्षा लगेच आरोहीच उठून तयार व्हायची, की नाही नाही, आय विल डू इट, मी हे सगळं करणार. सो ती जी एक जिद्द आहे तुझ्यामध्ये, ते जे स्पोर्ट्स स्पिरिट, आय थिंक स्पोर्ट्स मध्ये तुला आवड असल्यामुळे ते कधी हरायचं नाही, ही जी एक हे आहे. तर ते स्पोर्ट्स स्पिरिट तुझ्यामध्ये माझ्या मते असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तू आय थिंक इझिली करू शकलीस, हो ना? आता स्पोर्ट्स मध्ये कसं असतं की नाही मला हे करायचंच आहे, लाईक मला हरायचं नाहीच आहे. खूप जास्त प्रॅक्टिस केली का आपल्याला स्पोर्ट्स मध्ये सक्सेस मिळतच. तसंच मला मग अभ्यासात वाटलं की जर मी केलं तर मला त्याचं ऑफकोर्स फळ मिळणार. म्हणून मग मी ठरवलं की आपण अभ्यासात पण तेवढंच हार्डवर्क करू बघू. मग मला तेवढाच कॉन्फिडन्स आला आणि मग मी त्या डिरेक्शन मध्ये अभ्यास करत गेली आणि मग रिझल्ट आला. सो स्पोर्ट्सचं कॉन्ट्रीब्युशन. येस, ऑफकोर्स. स्पोर्ट्सचं तर हे आहेच आहे. मग याच्यामुळे मे बी तुला कॉन्सन्ट्रेशन थोडंसं म्हणजे एक स्टॅमिना असेल, आयदर फिजिकल असेल किंवा मेंटली आपण जे स्ट्रॉंग होतो ते असेल, ओव्हरऑल स्टॅमिना असेल, हे बिल्डअप व्हायला सुद्धा तुला मदत नक्कीच झाली असेल, होय की नाही? सो पुन्हा आपण आपल्या थोडंसं अकॅडमिक्स कडे वळूयात. तू आता ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास जो केलास, सो मला थोडं थोडं प्रत्येक विषयाचा अभ्यास, जसं की तू गणिताचा अभ्यास कसा केलास, सायन्सचा कसा केलास, लँग्वेजेससाठी कसा अभ्यास केलास, हे थोडंसं मुलांना गाईड करशील का? हो. लँग्वेजेसचं जर बोलायला गेलं तर आपला पेपर पॅटर्न फिक्स्ड असतो. आणि पेपर पॅटर्न फिक्स्ड असल्यामुळे आपल्याला एवढा जास्त प्रॉब्लेम्स येत नाही लँग्वेजेस मध्ये. सगळ्यात आधी माझं संस्कृत होतं. तर संस्कृतमध्ये आपल्याला मॅक्सिमम लर्निंग करायचं असतं. आणि आपण स्टार्टिंग पासून केलं ना की काही काही मुलांना कसं होतं की किती हार्ड आहे, मी कसं करू. पण आपण स्टार्टिंग पासून जर जून पासून वगैरे मे पासून आपण स्टार्टिंग पासून ते रिपीट करत राहिलं ना तर आपलं सगळं होत जातं. आणि एंडिंग पर्यंत आपलं कसं पण ते आपलं लर्न होऊन जातं. संस्कृतमध्ये आपल्याला जास्त स्कोर मिळू शकतो लँग्वेज पेक्षा, कारण की तिथे फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. त्याच्यामुळे आपण एक वन वर्ड वाले आन्सर्स असतात त्याच्यात आणि लर्निंगचा पार्ट असतो. त्याच्यामुळे संस्कृतमध्ये तर मी स्टार्टिंग पासून लर्निंग कडे जास्त लक्ष दिलं. प्लस त्याचे जे काय श्लोक वगैरे असायचे त्याचे ट्रान्सलेशन्स वगैरे त्यामध्ये लक्ष दिलं.
मराठीबद्दल बोलायला गेलं तर मराठीमध्ये मी टेक्स्टबुक रीड केलेलं. लाईक मराठीमध्ये कसं असतं, आपल्याला पॅराग्राफ्स वगैरे येतात आणि पॅराग्राफ वरती जे आपले आन्सर्स असतात, सो त्या आन्सर्स मध्ये आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सच जास्त असतो मराठीत बघायला गेलं तर. बाकी सगळं तर पॅराग्राफ मधूनच लिहायचं असतं. तर मग पर्सनल रिस्पॉन्सेस मध्ये आपण जे आपल्या प्रत्येक आपलं लेसन आहे त्या प्रत्येक लेसनची समरी लिहिली असते. तर मी मराठीमध्ये तर प्रत्येक पर्सनल रिस्पॉन्स मध्ये तर प्रत्येक जो पण काय पॅसेज आला होता तर त्याची समरी लिहिली आणि अकॉर्डिंग टू आपलं स्वमत मांडलं. आणि काही काही जण काय करतात की डायजेस्ट मधलं ऍज इट इज सगळं कॉपी करतात की डायरेक्ट लर्न करून. पण जेव्हा आपण आपल्या मनाने लिहितो ना तेव्हा एक्झामिनरला पण असं होतं की हे लिहिलंय काहीतरी वेगळं आणि स्वतःचं मत पाडलंय. सो मी पण तसंच केलं. माझ्या मनाने मला जसं वाटतं तसं मी पर्सनल रेफरन्सेस अटेंड केले. तसंच मग आपले रायटिंग स्किल्स आपण ना वाचत राहायचं. आता आपल्या जाहिरात लेखन असतं, बातमी लेखन असतं, हे सगळं आपला पेपर, डेलीचा पेपर असतो त्याच्यावरतून येतं. सो मी ना अशी मध्ये मध्ये वाचत राहायची. त्याच्यामुळे मला रेफरन्स मिळायचा की आपण लँग्वेज पेपरमध्ये कसं लिहू शकतो. सो त्याच्याने होतं. आणि ग्रामरवाला पार्ट तर खूप कमी आहे मराठीमध्ये बघायला गेलं तर, सिम्पल पण आहे. सो ग्रामरचे एखादी बुक घेत तर सांगितलं बुकचं ग्रामर केलं तरी होतं. आणि इंग्लिशमध्ये पण ग्रामर तसं बुक मधूनच करायचं इंग्लिश मधलं. बुक मध्ये पण ग्रामर दिलेलं आहे प्रत्येक लेसनच्या मागे. सो तसं मी इंग्लिशचं ग्रामर केलेलं आणि रेफरन्स बुक पण घेतलेली ग्रामरची इंग्लिशसाठी. त्याच्यातून मी ग्रामर प्रॅक्टिस केलेलं. प्लस पॅराग्राफची सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस केलेली. आणि रायटिंग स्किलसाठी तेच मॉडेल रायटिंग स्किलचे आन्सर्स बघत राहायचे खूप सारे. त्याच्यामुळे आपल्याला रेफरन्स भेटतो की आपण आपल्या पेपरमध्ये कसं लिहू शकतो. आणि त्यानंतर एस एस टी मध्ये तर माझं जिओग्राफी लाईक मला खूप आवडायचं. हिस्ट्रीमध्ये मला म्हणजे हिस्ट्री एवढं आवडायचं नाही कारण की त्याच्यात खूप लर्निंगचं असायचं. आणि ते सगळ्यांच असतं की हिस्ट्री लर्न नाही होत वगैरे. पण जिओग्राफीमध्ये थोडंफार कन्सेप्च्युअल नॉलेज असतं. सो जिओग्राफी तर मला खूप आवडायचं. मी जिओग्राफी स्टार्टिंग माझं जिओग्राफी तर जुलै ऑगस्ट मध्ये सगळं झालं होतं. हे हो, अभ्यास करून लर्निंग. सो नंतर मी फक्त त्याची रिव्हिजन केली. आणि हिस्ट्रीमध्ये तर मी बस लर्निंग एवढंच एक ऑप्शन असतं आणि मी तेच केलेलं, लर्निंग लर्निंग. आणि ते हिस्ट्रीमध्ये तर लर्निंगच करावं लागतं आणि मी पण तेच केलं. आणि जिओग्राफीमध्ये थोडंफार समजून घ्यायचं कारण की तिथे असतं समजण्यासारखं आहे. सो तसं मी समजून घेतलं आणि रिव्हिजन करत राहिली. रिव्हिजन ही मोस्ट इम्पॉर्टंट की, कारण की जर तुम्ही रिवाइज नाही केलं, तुम्ही करतच राहिला आणि तुम्ही नंतर रिवाइज नाही केलं ना तर तुम्ही पेपरला ते विसरणार. आणि विसरणार म्हणजे तुम्हाला थोडंसंच आठवणार, बाकीचं तुम्हाला विसरल्यासारखं होणार. सो रिव्हिजन ही खूप इम्पॉर्टंट आहे जी तुम्हाला कंटिन्युअसली करत राहायची. सो ते मी एस-एस-टी साठी फॉलो केलं. रिव्हिजन हे एकच माझ्याकडे होतं. आणि सायन्स म्हणायला गेलं तर सायन्समध्ये बिलकुल लर्निंग करायचं नाही. ऍक्च्युली हे मॅमनेच आम्हाला खूप आधी सांगितलं होतं की सायन्स मी तुम्हाला शिकवते आणि तुम्ही हे बिलकुल काहीच लर्न करून जाणार नाही. मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देते, तुम्हाला ते समजते आणि तुम्हाला ते आपल्या लँग्वेजमध्ये लिहायचं. मॅमने आधीपासून हेच सांगितलेलं आणि मी तेच फॉलो केलेलं. मी सायन्सचं बिलकुल लर्निंग केलेलं नव्हतं. आणि फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवायचा. जर रायटिंगची प्रॅक्टिस ठेवायची आणि क्वेश्चन आल्यावर आपण ते आन्सर्स लिहायचे आपल्या लँग्वेजमध्ये. पण कन्सेप्ट आपला क्लिअर असला तर आपल्याला आन्सर रायटिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि हे मला समजलं माझे पेपर्स देताना. मॅम एकदम बरोबर सांगायच्या आणि खूप हीच एक स्ट्रॅटर्जी होती माझी सायन्ससाठी तरी. आणि मॅथ्समध्ये तर क्वेश्चन सॉल्विंग हा एकच काय बोलायला हा एकच असतो. लाईक प्रॅक्टिस करायची बस. खूप साऱ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. असं नाही की फक्त टेक्स्टबुक सॉल्व्ह केलं, बाहेरचे पण घ्यायचे. त्याच्यामुळे आपल्याला पुढे 11th-12th ला जर तुम्ही मॅथ्स घेणार असाल तर तिथे पण आपल्याला खूप जास्त फायदा होतो. सो आपल्याला जेवढे क्वेश्चन्स सॉल्व्ह करता येईल मॅथ्समध्ये आपण तेवढे क्वेश्चनची सॉल्व्ह करून प्रॅक्टिस करायची. तू जी आता आणि म्हणालीस की रिव्हिजन साठीची एक स्ट्रॅटेजी किंवा रिव्हिजन स्पेसिफिकली कशा पद्धतीने केली पाहिजे. कारण नुसता अभ्यास करणं म्हणजे मला एखादी कन्सेप्ट तर समजली ठीक आहे, बट ती मला परीक्षेमध्ये प्रॉपरली रिप्रेझेंट करता यावी ह्यासाठीची स्पेसिफिक काही रिव्हिजनची स्ट्रॅटेजी सांगशील का तू स्टुडंट्सना?
तर आता सायन्समध्ये आपल्याला कन्सेप्ट समजते, ठीक आहे. मॅमने नोट्स दिल्या होत्या आणि मॅमच्या नोट्स खूप डिटेल्ड आणि एकदम बेस्ट होत्या. लाईक एकदम डिटेल्ड नोट्स होत्या त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं की जी नाही येत आहेत. सो मी मॅक्सिमम सायन्सचा अभ्यास तर त्या नोट्स वरूनच केला. जेव्हा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असते आणि आपण नोट्स रीड करतो तेव्हा आपल्याला लगेच क्लिक होतं की हा हे असं असं आहे. सो आन्सर रायटिंग आपल्याला नोट्स वरूनच कळतं. आता मॅमने नोट्स दिल्या होत्या, त्या नोट्स वरूनच मी आन्सरचे रेफरन्सेस घेतले किंवा त्यामध्ये जसं होतं तसंच मी पेपरमध्ये लिहिलंय मॅमच्या नोट्स वरूनच. आणि एस-एस-टीचं बोलायला गेलं तर मग एस-एस-टीचं बॅक एक्सरसाइज लर्न करायची असते आणि आता थोडंफार पॅटर्न बदललाय. लाईक माझ्या वेळेस तरी बॅक एक्सरसाइजचे क्वेश्चन सोबत टेक्स्च्युअल क्वेश्चन्स पण आले होते. त्याच्या अगोदर नव्हते आले कधी. सो टेक्स्टवर पण फोकस करायचा आणि रिव्हिजन कशी करत राहायची. आता तुमचा एक चॅप्टर झालाय फॉर एक्झाम्पल, तर तो चॅप्टर वीकेंडला रिवाइज करायचा. मी काय करायची, वीकमध्ये जे 5 डेज आहे ते अभ्यास करायची आणि वीकेंडला सॅटर्डे संडेला सगळं रिवाइज करायची. आणि कधी कधी मिस व्हायचं वीक, तर कधी कधी मिस झालं तर ते नेक्स्ट वीक मध्ये कव्हर करायचं. पण आपण जे काही किंवा आपण जे पण काय चॅप्टर्स अभ्यासले त्याची रिव्हिजन करायचीच. मी तर ते दर वीकेंडला करायची आणि ते करून करूनच माझं लर्न झालं आणि एंडिंग पर्यंत तर मी तेच करत आली. आणि त्यामुळे मग रिव्हिजनची स्ट्रॅटेजी म्हटल्यावर आपण जे वीक मध्ये करतो ना ते प्रत्येक वीकच्या एंडला रिवाइज करणं हे माझ्यासाठी स्ट्रॅटेजी होती. म्हणजे मी ही यूज केली. अच्छा. ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे खरं तर. म्हणजे पूर्ण आठवड्याभरात आपण जे शिकलोय ते एकदा पुन्हा आपण रिवाइज केलं की ते डोक्यामध्ये रिटेन्शन त्याचं जे स्पॅन आहे तो जास्त चांगल्या पद्धतीनं राहतो. आता मला अजून एक प्रश्न तुला असा विचारावा असं वाटेल की जे स्टुडंट्स बहाणे बनवतात ना की माझ्याकडे हे नाही ते नाही, मला अभ्यास नाही होत किंवा काहीतरी असं हे करून एक्सक्युजेस जे काढतात, तर त्या स्टुडंट्सना तू काही तुझा एक सल्ला देऊ इच्छित आहेस का? आता खूप जण की मला अभ्यास करायला बोर होतं किंवा आपले ऍक्च्युली ते इनबिल्ड पाहिजे. मला हे करायचं. आपलं जर गोल सेट असेल, आपल्याला माहिती आहे ना आपलं गोल करायचं आपल्याला, तर आपण एनी हाऊ करतोच. आणि आपल्यामध्ये ते पाहिजे की मला हे करायचं तर हे करायचं आणि ते करूनच दाखवायचं असं पाहिजे असतं. आता काहींना असं असतं की मी अभ्यास कसा करू, माझ्याकडे क्लास नाहीये वगैरे. हे पण काही काही जण बोलतात की माझ्याकडे क्लास नाही असं. पण जर ते तुम्हाला करायचं असेल ना तर आपण ते बरोबर करतो. आणि आपण ठरवायचं की मला हे करायचंय आणि मी हे करेलच. आणि जेव्हा आपण ठरवतो ना मग आपल्याला असं कोणीच नाही जे थांबू शकतं की नाही तू नाही करू शकत किंवा असे ऑब्स्टॅकल्सच नाहीये की जे आपल्याला हे करू शकतात. सो माझंच नाही की सगळ्यात तुम्ही ठरवा की मला हे करायचंय आणि एंडिंग पर्यंत ते समोर ठेवा आपला गोल की मला हे करायचंय. आणि ते त्याच्या डिरेक्शने तुम्ही आपलं करा. सोबत आपले टीचर्स आणि पॅरेंट्स आपल्याला गाईड करायला. सो ठरवा, मी एवढं सांगेन. मला आता एक असं सांगा रोही की हे थ्रू आउट म्हणजे तुझ्या ह्या जर्नीमध्ये असं काही झालं का की तू कोणीतरी असे डिमोटिवेटिंग लोक तुझ्या आयुष्यात आले, आणि जर तसे आले असतील इन केस, तर त्यांना तू आज काय सांगू इच्छितेस? तसं तर असं डिरेक्टली मला कोणी डिमोटिवेट तर बिलकुल केलं नाही. मला सगळ्यांनी आतापर्यंत सपोर्टच करत आले आणि सगळे बोलत राहिले का तू कर, तू करेलच. सो असे तर या जर्नीमध्ये तर असं मला कोणी डिमोटिवेट केलं नाहीये. पण इनडिरेक्टली काही काही जणांना असं वाटायचं का ही काय करणार आहे, लाईक कशी करू शकते ही. असं डिरेक्ट कोणी बोललं नाही पण इनडिरेक्टली मला ते समजायचं. आणि मला त्यांना एवढं सांगायचंय की आपल्या ऍक्शन मधून ते दिसतं. मी माझं हार्डवर्क केलं आणि त्याचा रिझल्ट मला मिळालाय. आणि असं काही नाहीये की आपण काही करू शकत नाही. आपल्याकडे किती पण ऑब्स्टॅकल झाले तरी आपण जर एखादी गोष्ट ठरवली आहे तर आपण ती करतोच.
मी माझ्या याच्यावरून सांगेन त्यांना की मला कितीही ऑब्स्ट्रकल आले तरी मी जे ठरवलंय, माझे जे गोल आहे ते मी कम्प्लीट केलं आणि असंच पुढे पण करत राहील. पुढे जाऊन तुझं असं काय स्वप्न आहे की मी काय होईन, काय करिअर करेन, काय करायची इच्छा आहे तुझी? आता तर मी 11वी 12वी सायन्स घेतलं, PCM सिलेक्ट केलंय आणि JEE ची प्रिपरेशन करते. सो कम्प्युटर सायन्स हेच गोल आहे. सो आता तरी त्याच्यासाठीच मी परत हार्डवर्क करेन आणि होप सो मला तिथे रिझल्ट मिळेल माझ्या हार्डवर्कचा. पण मी माझा 100% रिझल्ट मिळणारच. कसं आहे, जिथे कन्सिस्टन्सी असते, टॅलेंट सोबत, टॅलेंट तर आहेच आहे तुझ्याकडे, पण टॅलेंटला जेव्हा कन्सिस्टन्सी आणि डिटर्मिनेशनची जोड मिळते तेव्हा कधीच काहीच अशक्य नसतं खरं तर. आणि ते तुझ्या बाबतीत अगदी योग्य लागू पडलंय. सो मला असं विचारायचं तुला की म्हणजे पुढे फ्युचरमध्ये तू स्पोर्ट्स पण असेच कंटिन्यू करणार आहेस का, की काय तुझं प्लॅन आहे त्याबाबत? स्पोर्ट्सची लहानपणापासून आवड आहे. हो, हा स्पोर्ट्सचं मी कंटिन्यू करेल. माझ्या अभ्यासासोबत तर मी स्पोर्ट्स करेलच. आता परत मी नॅशनल खेळेल आणि ऍक्च्युली माझी अभ्यासामुळे 10th ला थोडीशी प्रॅक्टिस कमी पडलेली, पण आता मी माझी 100% देईल आणि परत मी स्पोर्ट्समध्ये पण जाईल आणि कंटिन्यू तर हा स्पोर्ट्स तर मला करायचंच आहे, कारण की अभ्यास ठीक आहे पण स्पोर्ट्स ते पॅशन आहे माझं आणि ते फॉलो करायचं आहे मला. तर अभ्यासामुळे ते सोडायचं असं तर नाही करायचं आणि मी अभ्यास पण त्याच्यासोबत मॅनेज करेल, असं नाही की दुर्लक्ष. सो स्पोर्ट्स आणि अभ्यास दोघे मॅनेज करून स्पोर्ट्समध्ये पुढे तर जायचंय. हे खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जिथे आपल्याला पॅशन असतं तिथे आपण वेळ कसाही काढतोच. त्यामुळे ते तू करशीलच, ह्याच्यात काही अडचण नाही. सो मला आता असं विचारायचं तुला, शेवटची 2 मिनिटं तुझी घेते फक्त, की स्टुडंट्सना एक सक्सेसफुल जर व्हायचं आहे असं, ज्यांना या ह्याच्यामध्ये आणि छान करायचं आहे, तर त्यांना तू एक काय तुझ्या यानं काय तू सजेशन देशील किंवा एक मंत्र म्हणशील, तसं काय देशील तू त्या स्टुडंटसाठी? ऍक्च्युली पहिलं तर कन्सिस्टन्सी आणि आपलं त्या गोष्टीबद्दल असलेलं डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि हार्डवर्क यामुळे आपण काहीही करू शकतो. कितीही टफ जरी असलं तरी आपण करू शकतो, पण आपल्याला कन्सिस्टंट राहावं लागतं. सेकंड थिंग, आपल्याला त्याच्यासाठी हार्डवर्क करावं लागतं की काहीही झालं तर मला हे करायचंच आहे. आणि दुसरं तर म्हणजे आपला परसिव्हरन्स टुवर्ड्स दॅट गोल. आपल्यामध्ये परसिव्हरन्स पाहिजे की मला ते करायचंय, तर मग तुम्ही नक्की सक्सेसफुल होणार. आणि मी तर एवढंच म्हणेल की कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, परसिव्हरन्स, डिटर्मिनेशन, डेडिकेशन, गोल हे तुम्ही ठरवा आणि यानुसार तुम्ही वर्क करत राहा त्या डिरेक्शन मध्ये. तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल आणि मी पण हे अप्लाय केलं होतं आतापर्यंत. आणि त्याचा रिझल्ट आपण सगळेजण आज बघतोय. सो आज तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आरोही. आय होप ह्या तुझी जी मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल स्टोरी आहे ती बघून मुलांना सुद्धा खूप छान इन्स्पिरेशन नक्कीच मिळेल त्यांचे करिअर सक्सेसफुल घडवण्यासाठी. आणि असेच तुला तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर सक्सेस मिळत राहू अशी माझ्यातर्फे आणि सगळ्या आपल्या स्टुडंट्स तर्फे पण तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू डिअर. थँक्यू सो मच मॅम.